ते नागपूरमध्ये संत्रा बर्फी वाटली जाते, लाडूंचं वाटप होत आहे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जल्लोष दिसतोय। आणखी काही महत्त्वाच्या अपडेटसाठी जाऊया न्यूज रूम मध्ये श्रीकांतकडे। अनुपमा, आपण पाहतोय आता भाजपकडनं महायुतीकडनं जल्लोष सुरू झालेला आहे। ज्या पद्धतीने राज्यामध्ये जल्लोष होतोय त्याच पद्धतीचा जल्लोष आपल्याला दिल्लीमध्ये देखील पाहायला मिळतो आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या मुख्यालयामध्ये जाणार आहेत अशी बातमी आहे। तर दुसरीकडे राज्यभरामध्ये आता जल्लोषाचं वातावरण भाजपच्या गोटामध्ये महायुतीच्या गोटामध्ये आपल्याला पाहायला मिळते। जी सध्याची आकडेवारी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून समोर आलेली आहे, 221 जागांवर महायुती जी आहे ती महायुतीनं आघाडी घेतलेली आहे। तर महाविकास आघाडीला 50 जागांवर सध्या लीड असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि इतर इंडिपेंडंट आणि अदरमध्ये जे आहेत ते 17 जागांवर आपल्याला लीड घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। जे काही महत्त्वाचे अपडेट येत आहेत त्या देखील आपण पाहूयात। घनसावंगीमधून हिकमत उठाण हे आघाडीवर आहेत। येवला मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। छगन भुजबळांनी त्या ठिकाणी येवल्यातनं आघाडी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। शहापूरमध्ये दौलत दरोडा आघाडीवर आहेत, या सध्याची महत्त्वाची अपडेट। हिंगोलीच्या कळमनुरीमधनं संतोष बांगर आघाडीवर आहेत। संतोष बांगर शिवसेना शिंदे पक्षाचे विद्यमान आमदार देखील आहेत। 14,000 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे। विविध वक्तव्यांमुळे ते कायम चर्चेत असतात। संतोष बांगर यांनी 14,000 मतांनी आघाडी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। हिंगोलीच्या कळमनुरीमधनं ते येतात। शिवसेना शिंदे पक्षाचे नेते आहेत, विद्यमान आमदार आहेत। त्यामुळे आता महायुतीच्या गोटामध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे। कार्यकर्ते उत्साहामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि राज्यभरामध्ये आता जल्लोष सुरू झालेला आहे, सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे भाजपच्या वतीनं। आणि दुसरीकडे मुख्यमंत्री पदाच्या देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत। मुख्यमंत्री पदावर देखील दावे प्रतिदावे केले जात आहेत। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। थोड्याच वेळामध्ये आता एक महत्त्वाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे। एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। परळीच्या निकालावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं आक्षेप घेतलेला आहे। निकाल घोषित करू नये यासाठी people are showing is the way he has worked for 5 years. जिस तरीके से अनअवेलेबल रहे, फ्रॉम द स्टार्टिंग यू आर सेइंग अनअवेलेबल एंड नॉट एक्सेसिबल MLA. I think he is on the verge of losing his seat. So I think people in last 2.5 years, the way Eknathji Shinde has worked, the way he has carried forward the legacy of Balasaheb Thackeray, the way Mahayuti has worked under his leadership, and the way Mahavikas Aghadi or the Ubhata netas, leaders, जो सिर्फ गाली गलोच और आलोचना, उसके सिवा उनको 2.5 साल में कुछ जमा नहीं करने के लिए, उसमें से एक नाम था आदित्य ठाकरे का भी। लोगों ने उनको उनकी जगह जो है ये दिखाने का काम इस इलेक्शन में किया है। सर, कौन बनेगा मुख्यमंत्री? सर, दरम्यान श्रीकांत शिंदे यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। त्यांच्यासोबत शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आहेत। सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे। विजयाबद्दल त्यांनी आभार देखील मानल्याची ही प्रतिक्रिया आपण पाहतोय। एक महत्त्वाची अपडेट आपण पाहूयात। जळगावच्या रावेरमधनं अमोल जावळे आघाडीवर आहेत। 28,000 मतांची जावळे यांनी आघाडी घेतलेली आहे। तर आंबेगावमधनं दिलीप वळसे पाटील आघाडीवर आहेत। आंबेगावमध्ये देखील खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। 2,544 मतांची त्यांनी लीड घेतलेली आहे। आंबेगावमध्ये स्वतः शरद पवार मैदानामध्ये उतरलेले होते। दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात शरद पवारांनी शड्डू ठोकलेला होता। मात्र सध्या दिलीप वळसे पाटील हे आघाडीवर असल्याचं चित्र आपण पाहतोय। एक महत्त्वाची अपडेट आंबेगावमधनं आपल्यापर्यंत पोहोचते। दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांनी आता आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे। या घडीची ही महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते, आपण पाहतोय। श्रीकांत शिंदे यांनी आता आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे। माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे। खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे। महायुतीच्या गोटामध्ये सध्या जल्लोषाचं वातावरण असताना त्यांनी आपण पाहतोय की एक महत्त्वाची अपडेट देखील पोहोचते। नरहरी झिरवाळ यांनी 32,580 मतांची आघाडी घेतलेली आहे। दिंडोरीमधनं नरहरी झिरवाळ या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। नरहरी झिरवाळ यांनी 32,580 मतांनी ते आघाडीवर आहेत। या आघाडीची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। दिंडोरीमधून नरहरी झिरवाळांनी आघाडी घेतलेली आहे। 32,580 मतांची लीड घेऊन नरहरी झिरवाळ हे आघाडीवर असल्याची या घडीची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। महायुतीकडनं आता
विजयी जल्लोष सुरू झालेला आहे. अनेक ठिकाणी सेलिब्रेशन केलं जात आहे. फटाके फोडून कार्यकर्ते जो आहेत तो आपला आनंद व्यक्त करतायत. बीडमधनं महत्वाची अपडेट. बीडमधून संदीप क्षीरसागर आघाडीवर असल्याचं कळतंय. संदीप क्षीरसागर यांनी 11,987 मतांची आघाडी घेतलेली आहे. या आघाडीची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय. बीडमधून महत्वाची बातमी येते. संदीप क्षीरसागर 11,987 मतांनी आघाडीवर असल्याचं चित्र याकडे आपण पाहतोय. बीडमधल्या या लढतीकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. हाय व्होल्टेज लढतींपैकी एक मानली जाणारी बीडची लढत आहे आणि या बीडमध्ये आता संदीप क्षीरसागर हे आघाडीवर असल्याचं चित्र आहे. तब्बल 11,000पेक्षा अधिक मतांनी त्यांनी आघाडी घेतली. अक्कलकुव्यामध्ये काय घडतंय? अक्कलकुवामधून केसी पाडवी आघाडीवर आहेत. केवळ 97 मतांनी केसी पाडवी हे आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि अक्कलकुव्यामधनं आता पाडवी केवळ 97 मतांची त्यांची लीड असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे आता राज्यभरामधनं हे सगळे अपडेट्स आपण पोहोचवतो. आज दिवसभर झी 24 तासच्या माध्यमातून हे सगळे अपडेट आपण पोहोचवणार आहोत.